अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे परिसरातून शेतकऱ्यासाठी धक्कादायक घटना समोर आली आहे। शेतातील चण्याच्या गंजीला आग लावण्यात आल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे। या आगीत तब्बल 50 क्विंटल चना जळून खाक झाला असून शेतकऱ्यांचे सुमारे 1.5 लाख रुपयांचे नुकसान झाले। मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी संजय विठ्ठलराव वैद्य वय 51 यांनी त्यांच्या 4 एकर शेतीत चण्याची पेरणी केली होती। 2 दिवसापूर्वीच त्यांनी चण्याची कापणी करून शेतात गंजी करून ठेवली होती। सोमवारी सायंकाळी शेतातून घरी परतताना चण्याची गंजी सुरक्षित होती, मात्र मंगळवारी पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास ते चना तयार करण्यासाठी शेतात गेले असता गंजीला आग लागलेली दिसून आली। यावेळी गावातील सूरज अशोक माडोदे वय 31 वर्ष हा शेतातून पडत जाताना दिसल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे। शेतकरी संजय वैद्य यांनी सांगितले की यापूर्वी पाणी देण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता। यावेळी सूरज माडोदे याने त्याला धमकी दिली होती अशी तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच डायल 112 वर संपर्क साधून पोलिसांना कळवण्यात आले। पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। या प्रकरणी तळेगाव दशासर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून शेतमालाला आग लावण्याच्या घटना थांबवण्यासाठी कडक कारवाईची मागणी केली जात आहे। महाराष्ट्र 24 करिता सचिन करडे, अमरावती।